नमस्कार, प्रनिशा किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण कच्च्या कैरीचं लोणचं कसं बनवणार आहे ते पहा। आता उन्हाळ्याचे दिवस चालू झाले आहे, बाजारात कैरी विकायला आले। आता आम्ही पण कैरी आणली, तुम्हाला कैरी कशी बनवायची ते मी दाखवणार आहे। हे अशी गोल कापून घ्यायची। बघा, असे गोल गोल सगळ्याचे काप घ्यायचे। ही कलमी आंब्याची कैरी जेवणामध्ये खूप छान लागते। हे पहा, याच्यात एक पोळी आहे ना, हे असे काढून घ्यायचे सगळे। बघा, असे गोल काप घेऊन पोळी सगळे मी साईडला काढून घेतली आणि छानपैकी असे उभे कापायचे। हे बघा, असे उभे सगळे काप घ्यायचे। हिचे कैरी जेवणासोबत खूप छान लागते। सगळे असे उभे छानपैकी काप करून घ्यायचे। आता मी एकच कैरी बनवून घेतली आहे, त्याला मी मस्त मसाला घालून तडका देणार आहे। हे मी एकाच कैरीचं बनवले, हे मस्त ताजी कैरी आहे। हे तुम्ही बनवून ठेवलं तर 8 दिवस पण हे राहू शकतं। हे पहा, अशा प्रकारे सगळी कैरी मी कापून घेतली आहे। आता आपली कैरी कापून झाली, मी एका प्लेटमध्ये घेते। आता याला तडका कसा द्यायचा ते आपण पाहणार आहोत। छानपैकी अशी कापून घ्यायची कैरी। हे पण मी आता याच्यात लाल तिखट टाकून घेणार आहे। हे मी घरीच मिरची पावडर बनवलेली आहे। छानपैकी असं टाकून घ्यायचं। थोडीशी हळद टाकायची आणि थोडंसं मीठ। आता या कैरीला तडका कसा द्यायचा मी तुम्हाला दाखवणार आहे। आपल्याकडे दाणे, हे पहा, आता मी तडका देण्यासाठी एक छोटंसं तेल ठेवलं आहे। त्याच्यात 1 चमचा तेल टाकून घेणार आहे। थोडीशी जिरी टाकणार। जिरी जरा तडतडली ना, थोडीशी मोहरी जरा हे झाली ना, जिरी थोडीशी टाकायची। बघा, हे चांगलं गरम झालं आहे ते। याच्यात तुम्ही लसूण पाकळ्या पण टाकू शकता। मी काय आता तो लसूण सोलला नाही, त्यामुळे मी याचीच तडका देणार। बघा, आता याच्यावर असा तडका द्यायचा। बघा,
आणि असं चमच्याने हलवून घ्यायचं. बघा किती छान कैरीचं आहे. तुम्हाला खाण्यासाठी जेवणासोबत हे तुम्ही खाऊ शकता आणि खूप छान लागते. उन्हाळ्याची कैरी खाल्लेलं पण चांगलं असतं शरीरासाठी. ही सोपी बनवायला ही रेसिपी आहे. तुम्ही ही रेसिपी कधी पण बनवू शकता. लहान मुलांना आवडणारा हे कैरी खूप आवडती. आणि हे बघा तुम्ही मी ही रेसिपी बनवली, तुम्हाला कशी वाटली ते मला सांगा. आणि ही रेसिपी जर तुम्हाला आवडली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू.